झाडांचे महत्त्व मराठी निबंध। एका जणाने एक झाड लावलं तर त्याने एक जीव वाचवला। झाडे ही पृथ्वीवरची हिरवी फुफ्फुसे, सजीव सृष्टीचा आधारस्तंभ आणि मानवाचे निसर्गदत्त सहकारी आहेत। त्यांच्या अभावी जीवनाची कल्पनाही करता येत नाही। झाडांचे महत्त्व केवळ प्राणवायू देण्यापुरते मर्यादित नसून ते पर्यावरणीय, आर्थिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक अशा बहुआयामी पातळ्यांवर पसरले आहे। का पिकांच्या झाडापासून 4 लोकांना वर्षभर ऑक्सिजन मिळतो। नीम, पिंपळ यासारखी झाडे वातावरणातील विषारी वायू CO2, SO2 शोषून घेतात। झाडांच्या मुळ्यांमुळे भूजल पातळी वाढते, पावसाचे प्रमाण निश्चित राहते। फळे, बिया, पालेभाज्या याची मूळ स्रोत तुळसी, अडुळसा यासारखी औषधी झाडे आयुर्वेदाचा पाया आहेत। झाडावर 80% जंगली प्राणी, पक्षी व कीटक अवलंबून असतात। हवामान नियंत्रण, झाडांच्या सावलीत तापमान 5 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते। ग्लोबल वॉर्मिंगला अडथळा, लाकूड, कागद, रबर, तेल यांचे उत्पादन, कृषी, फळोत्पादन, वनीकरण यात लाखोची उपजीविका। झाडांची मुळे मातीची धूप थांबवतात, शेती उत्पादन क्षमता वाढवतात। वटवृक्ष, वटसावित्री, पिंपळ, पूजा, आंबा, गुढीपाडवा ही झाडे मराठी लोकगीतात झाडाची रूपक आंब्याची पाने, बाभूळ पान सामावले आहेत। महाराष्ट्रात 20 वर्षात 35% जंगले नष्ट झाली। भारत सरकार अहवाल 2023 दिवसेंदिवस शहरात वायू प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर, बेसुमार पाऊस, पूर, भूकंप यांना वृक्षतोड हे कारण। प्रत्येकाने वर्षातून 5 झाडे लावावीत। एक झाड एक वचन अशी घरोघरी शपथ। शाळांमध्ये हरितसेना उभारून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे प्रशिक्षण। गावागावात पाणी दे, झाड वाचव अभियान चालवणे। जागतिक वनीकरण धोरणानुसार देशात 33% भूगर्भावर जंगले असावी। सध्या फक्त 24%। महाराष्ट्रात महाराष्ट्र वृक्षारोपण अभियान योजना अधिक प्रभावी करणे। झाड ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर वाघोबा जागृत केला, त्याप्रमाणे आपणही झाडांना देवतुल्य मानून त्यांचे रक्षण केले पाहिजे। प्रत्येकाने झाड ही भावी पिढीला दिलेली हिरवीगार ठेव आहे, म्हणून विनंती, जगूया हरिताला, घेऊन चलूया हरिताला। झाडांची सेवा करा, पृथ्वीचे तंबू राखा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।